आज मातृदिनाच्या समस्त सोलापूरकर आणि मनोरमा परिवारातील सर्व घटक या सर्वांना मी शुभेच्छा देतो. 9 मे 1997 रोजी मनोरमा बँकेची स्थापना झाली. मनोरमा बँकेची स्थापना झाल्यानंतर एकाच वर्षामध्ये लहान मोठ्या कर्जासाठी बँकेत होणारा विलंब, रिझर्व्ह बँकेची नियमावली, सहकार खात्याची नियमावली या सर्व गोष्टीचा विचार करून ट्विन सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेची स्थापना त्या ठिकाणी 98 साली करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी म्हणून अंकुर सर्व व्यावसायिक नागरी सहकारी पत्र संस्थेची स्थापना करण्यात आली. अशा रीतीनं मनोरमा बँकेच्या सोबत मनोरमा परिवारातील लहान घटक सामावून घेण्यासाठी म्हणून मनोरमा नागरी सहकारी बँक, ट्विन सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि अंकुर नागरी सहकारी पत्र संस्था ह्या 99 सालीच कार्यरत झाल्या. आणि 9 मे 97ला बँकेची सुरुवात ही 1 कोटी ठेवीपासून झाली आणि 15 लाख रुपये भाग भांडवलापासून झाली. म्हणजे तेवढाच निधी त्यावेळेला होता. आणि पतसंस्थेचा जो निधी होता तो साधारणपणे 25,000 ते 1 लाखाच्या दरम्यान होता. हे एवढ्यासाठी सांगितलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीचा उगम होताना तर त्या उगमाचं जर बीज चांगलं असेल तर आपल्या संत तुकोबाराने जसं म्हणलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. सदाशिव रामचंद्र मोरे हे मनोरमा नागरी सहकारी बँकेचे चेअरमन 9 मे 1997 रोजी त्यांनी धुरा घेतली आणि सतत 10 वर्ष या बँकेचं चेअरमनपद सांभाळत असताना या बँकेला एक नैतिक अधिष्ठान आणि या बँकेमध्ये मध्यमवर्गीयाची, तळागाळातील लोकांची बँकेची भूमिका त्यांनी सर्व समाजामध्ये विशद केली. मनोरमा नागरी सहकारी बँकेच्या बरोबरच या दोन्ही पतसंस्था ट्विन सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, अंकुर पतसंस्था या कार्यरत होत होत्या. या बँकेची सुरुवातीची वाटचाल सर्वच संचालक मंडळी, कर्मचारी हे नवीन असल्यामुळं या क्षेत्रातील त्यावेळेला होत असलेले बदल हे अत्यंत वेगवान बदल होते. अत्यंत वेगवान बदल हे एवढ्यासाठी होते की गेल्या 60 वर्षाचं जे बँकिंग होतं 2000 सालापर्यंतचं, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं जे बँकिंग आणि 2000 सालानंतरचं बँकिंग यामध्ये खूप मोठा बदल झाला होता. त्यातला सगळ्यात मोठा बदल जो होता तो डिजिटल बँकिंगचा होता, इलेक्ट्रॉनिक बँकिंगचा होता. सगळ्यात मोठा बदल हा थकबाकीचं कशा पद्धतीने एखादा कर्जदार गृहीत धरायचा, त्याला नॉन परफॉर्मिंग असेटची संकल्पना ही त्यावेळेला नरसिंह कमिटीने आणली होती. आणि नागरी सहकारी बँकांपुढं फार मोठी आव्हानं, विशेषतः मनोरमा नागरी सहकारी बँक असेल आणि नवीन नागरी सहकारी बँक असेल त्यापुढे उभी राहिली होती. मनोरमा नागरी सहकारी बँकेची वाटचाल ही आता गेली 24 वर्ष झालेली आहे. आणि आज 9 मे 2021मध्ये आम्ही 25व्या वर्षाकडे वाटचाल करत आहोत आणि 9 मे 2022ला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण ढोबळमानाने जनरल बोलण्यापेक्षा सुरुवातीला मी असं म्हणेन की पहिल्यांदा आपण अर्थकारणावरती बोललेलं चांगलं. आणि सुरुवात ही माझी अर्थकारणापासूनच झालेली आहे. कारण अर्थकारण मजबूत असेल तर सहकारी संस्था ही मजबूत असते. सहकारी संस्थेला रिझर्व्ह बँकेने काही मानदंड घालून दिलेले आहेत. सहकार खात्यानं मानदंड घालून दिलेले आहेत. कुठल्याही नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार खातं, ज्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट, त्याचा कायदा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 त्या अंतर्गत असलेले 1961 आणि रिझर्व्ह बँकेचे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हे दुहेरी नियंत्रण या बँकेपुढं आहे. हे दुहेरी नियंत्रण अर्थक्षेत्रातील काही मानदंड घालून देतं. त्यामध्ये बँकेचा निधी, स्वनिधी, CRAR
हा एकूण डिमांड अँड टाईम लायबिलिटीच्या 9% असावा अशी अपेक्षा आहे, तर ते बंदरगाव बँकेची साधारणपणे 14%पेक्षा जास्त आहे. आज गेल्या 24 वर्षाकडे मागं वळून पाहत असताना 1 कोटी वसूल सुरू झालेल्या बँकेची वाटचाल मार्च 2021मध्ये साधारणपणे 705 कोटी रुपये मिश्र व्यवसाय झालेला आहे. मिक्स्ड बिझनेस किंवा मिश्र व्यवसाय याचा अर्थ असा की एकूण ठेवी अधिक कर्ज, 419 कोटीच्या ठेवी, 286 कोटीची कर्ज, या सगळ्याचा एकूण परिपाक मिश्र व्यवसाय हा झालेला आहे. आणि आज सोलापूरमध्ये ज्या नागरी सहकारी बँका आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये मनोरमा बँकेचा नंबर हा 5वा किंवा 6वा लागतो. मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की 60 वर्ष पुढे झालेल्या बँका आमच्या पुढं आहेत, 100 वर्ष पुढे झालेल्या बँका मनोरमा बँकेच्या पुढं आहेत, 50 वर्ष पुढे झालेल्या बँका पुढं आहेत. आणि आम्ही 24 वर्षामध्ये या 25 बँकांना मागं टाकून पुढं आलो आहे. आमची स्पर्धा आमच्याशी आहे. मला उल्लेख एक अर्थक्षेत्रामध्ये आम्ही केली प्रगती किती व्यवस्थित चालू आहे हे सांगण्याचा उद्देश आहे. तिसरा जो मानदंड आहे तो थकबाकीचा असतो. गेल्या 3 वर्षामध्ये मनोरमा बँकेने थकबाकी 0% ही राखलेली आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार याचा ऑडिट झालेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तपासणी केलेली आहे आणि रिझर्व्ह बँकेने प्रमाणित केलेली ही थकबाकी आहे. ही थकबाकी कुणी आम्ही सांगतो म्हणून किंवा आमच्या मनाला येईल ते सांगतो म्हणून नाही आहे, तर ऑडिट विभाग आणि रिझर्व्ह बँक या दोन्हीच्या संयुक्त उद्यमाने दोन्हीच्या भट्टीवरती तापून निघालेली ही NP आहे. ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो मानदंड असतो नागरी सहकारी बँकेच्या कुठल्याही वाटचालीमध्ये, तो तुमची जी उद्दिष्ट दिलेले आहेत बायलॉजप्रमाणे, त्या उद्दिष्टानुसार कामकाज करणं. त्याच्यामध्ये सामाजिक उद्दिष्ट असतात, सांस्कृतिक उद्दिष्ट असतात, एम्प्लॉईज वेलफेअर असतं, मेंबर्स वेलफेअर असतं, त्यानंतर सभासदांचं ट्रेनिंग असतं. आणि कुठल्याही सहकारी संस्थेचं जे मुख्य उद्देश आहे तो सभासदांना तात्काळ कर्ज पुरवठा, कमीत कमी व्याजदरात कर्ज पुरवठा, ठेवीवर जास्तीत जास्त व्याज पुरवठा आणि नफ्यामध्ये येणं, हा एक महत्त्वाचा मानदंड असतो. तर बँकेने गेल्या 24 वर्षामध्ये साधारणपणे 256% डिव्हिडंड दिलेला आहे. याचा अर्थ असा की 1,00,000 रुपये, 1,000 रुपये जर एखाद्या भागधारकाने डिव्हिडंड घेतला असेल तर त्याला आत्तापर्यंत आम्ही जवळपास 2,500 रुपयेपेक्षा जास्त रुपये हे डिव्हिडंड दिलेलं आहे. त्या वर्षी 10%, 8% असं डिव्हिडंड प्रत्येक वर्षी दिलेलं आहे. सुरुवातीला 12% दिलेलं आहे. डिव्हिडंड हे बँकेचं एक द्योतक आहे की बँक नफ्यामध्ये असल्याशिवाय डिव्हिडंड देता येत नाही. रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय डिव्हिडंड देता येत नाही. म्हणजे या मापदंडावर सुद्धा आहे. फक्त मागच्या वर्षी एक पर्याय अपवाद म्हणता येईल की रिझर्व्ह बँकेने सांगितलं होतं की कोरोना कालावधीमध्ये बँकेने डिव्हिडंड देऊ नये. अर्थक्षेत्रामध्ये हे जे मानदंड मी सांगितलेले आहेत, CRAR असेल, SL असेल, ठेवी असेल, क्रेडिट डिपॉझिट रेशो ज्याला आपण म्हणतो की एकूण तुमच्याकडे असलेले कर्ज, लोनेबल फंड आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही देत असलेले कर्ज, तर तो सुद्धा आज मी तिला बँकेने 65% राखलेला आहे. आयडियल किंवा आदर्श CD रेशो, क्रेडिट डिपॉझिट रेशो हा 65 ते 67, 70% असावा अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या अत्यंत काटेकोरपणे होत असलेल्या अंमलबजावणीला आता नुकतेच कायद्यात झालेले नवीन बदल, त्याच्यामध्ये एक नवीन अर्थकारणातला बदल त्यांनी केलेला आहे. तो बदल म्हणजे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची नेमणूक. तर या बँकेनं बायलॉ दुरुस्ती केली, त्याला सहकार खात्याने मान्यता दिली आणि बँकेवरती बोर्ड ऑफ डायरेक्टरची नेमणूक झालेली आहे. म्हणजे अर्थकारणातले जे एकूणच मानदंड दिलेले आहेत ते सर्व मानदंडावरती मनोरमा बँक आजपर्यंत यशस्वी ठरलेली आहे.
आता दुसरा जो मुद्दा आहे तो सामाजिक बांधिलकीचा. बँकेनं फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य हे प्रबोधनाचं साधन मांडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जी क्रांती झाली, जगभर ज्या क्रांत्या झाल्या त्या साहित्यामधून झाल्या, तर प्रबोधन साहित्यातून होतं. म्हणून साहित्य संमेलनं मोठ्या प्रमाणामध्ये बँकेनं सुरुवातीपासून घेतलेली आहे. अनियतकालिका पद्धतीनं 2002 साली, 2004 साली, 6 साली, 9, 10, 13 घेतलेली आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये खर्च जास्त वाढतो म्हणून आपण त्याच्यावर ग्रंथालय उभारण्याची धोरण घेतलेलं आहे. साहित्यिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम त्याला प्रोत्साहन देणं, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिमची स्थापना करणं, मनोरमा साहित्य मंडळाची स्थापना करणं आणि एकूणच अशा प्रकारच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याची भूमिका या मनोरमा बँक परिवाराची राहिलेली आहे. या साहित्याचा जो पैलू आहे तो मनोरमा बँकेचा उभ्या महाराष्ट्रात झाला. सह्याद्री चॅनलने याची नोंद घेतली आणि दूरदर्शनवरती या अनुषंगानं मला स्वतःला बोलवून, सौभाग्यवती शोभा मोरे यांना बोलवून, अस्मिताई गायकवाड यांना बोलवून मनोरमा बँकेच्या या कार्याची माहिती घेण्यात आली. आणि मला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की आमचं कार्य हे साहित्य संमेलनाचं हे महाराष्ट्रभर पोचलेलं आहे. तिसरा जो मुद्दा होता तो क्रीडा आणि संस्कृती. क्रीडा आणि संस्कृतीच्या अनुषंगानं या बँकेनं कर्मचारी असतील, त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे कांबळे असतील, इतर कोणी कर्मचारी असतील, त्याला खास नोकरी त्या निकषावरती दिलेली आहे. फक्त क्रीडा क्षेत्र या निकषावरती नोकरी दिली. क्रीडा क्षेत्रातल्या या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यासाठी सुरुवातीपासून मॅरेथॉन स्पर्धा असतील, त्याचप्रमाणे क्रिकेट स्पर्धा असतील. स्वतः आमच्या सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा मी मेंबर असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही टीम घेतली आणि जसं IPLच्या धर्तीवरती तिथे जे मॅचेस होतात त्याच्यामध्ये 2-3 वर्ष 2 ते 3 लाख रुपये खर्चून भाग घेतला. मनोरमा बँकेने स्वतःची मॅरेथॉन स्पर्धा तर 2000 सालीच घेतली होती, परंतु मध्यंतरी सोलापूर रनर्स असोसिएशन डॉक्टर्सच्या मंडळीच्या माध्यमातून जी अतिशय भव्य अशा प्रकारची मॅरेथॉन स्पर्धा घेतली, त्या स्पर्धेसाठी सुद्धा 5 लाख रुपयाची स्पॉन्सरशिप या मनोरमा बँकेने दिलेली आहे. म्हणजे साहित्य, संस्कृती, क्रीडा क्षेत्र, सामाजिक बांधिलकी याच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केलेला आहे. स्वतःचं एक पब्लिसिटी चॅनल असावं म्हणून अस्मिता विजन 101 हे चॅनल मनोरमा बँकेने सर्व संस्थांच्या जाहिराती देऊन त्या ठिकाणी गेले 3 वर्ष सोलापूरमध्ये चालू केलेलं आहे, ज्याच्यावर मनोरमाच्या सर्व जाहिराती संस्थेच्या असतात. जसं मी सांगितलं की ट्विन सिटी पतसंस्था काढली आणि अंकुर पतसंस्था काढली, तसं आमच्या लक्षात आलं की 2002 साली महिला बचत गटासाठी म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार खात्याकडून आणि एकूणच राष्ट्रीयकृत बँका असतील, नाबार्ड असेल, बँक ऑफ इंडिया असेल यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. अशा वेळेला मनोरमा बँकेने जवळपास 300 ते 400 बचत गटाची स्थापना केली आणि या 400 बचत गटाची मनोरमा स्वयंसहायता महिला बचत गट ही पतसंस्था स्थापन केली. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मनोरमा सखी मंच ही महिलांसाठी म्हणून विकासासाठी एक संस्था स्थापन केली आणि ही सखी मंचची संस्था स्थापन केल्यानंतर या मनोरमा सखी मंचच्या संस्थेसाठी म्हणून तात्काळ कर्जपुरवठा महिला एंटरप्रेनर्स किंवा महिला ह्या उद्योजक आहेत ज्या लहान मोठ्या प्रमाणामध्ये 30,000 ते 2 लाखापर्यंत कर्ज देता येतील, अशासाठी मनोरमा महिला उद्योजक ही पतसंस्था त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. आता या वेगवेगळ्या पतसंस्था स्थापन करण्याचा उद्देश हाच होता की याचं उद्दिष्ट जे आहे, याचं जे टार्गेट ग्रुप आहे तो वेगळा वेगळा असला पाहिजे आणि बऱ्यापैकी हे साध्य झालेलं आहे. हे सर्व अर्थक्षेत्रामध्ये घडत असताना सहकार खात्यातल्या निकषानुसार नवीन शाखावाढीला फार मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. सोलापूर जिल्हा हे कार्यक्षेत्र असताना, सांगली कार्यक्षेत्र असताना, पुणे कार्यक्षेत्र असताना, उस्मानाबाद कार्यक्षेत्र असताना आमची एकही शाखा त्या ठिकाणी नव्हती. आणि मग असं लक्षात आलं की पुण्यामध्ये शाखा पाहिजे, सोलापूर जिल्ह्याच्या सांगली, कोल्हापूर या भागामध्ये शाखा पाहिजेत, तालुक्यातील सोलापूरच्या सर्व तालुक्यामध्ये शाखा पाहिजेत. आणि म्हणून मग मनोरमा मल्टीस्टेटची स्थापना 2011 साली करण्यात आली. या सर्व संस्था
या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचं संचालक वेगळं आहे. फक्त परिवार या अदृश्य नावाखाली एका ठिकाणी काम करतात. प्रत्येकाची नियमावली वेगळी, प्रत्येकाची बायलॉज वेगळी, प्रत्येकाचे कर्मचारी वेगळे, प्रत्येक संस्था वेगळी, पण एक परिवार म्हणून एक भाऊबंदकी ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीची ही मनोरमा मल्टीस्टेटची वाटचाल झाली. आज मनोरमा मल्टीस्टेटचा व्यवसाय हा 505 कोटी रुपयाचा आहे. जवळजवळ 60 ते 70 शाखा या सोलापूर जिल्ह्यात करण्यात आहेत. त्यामुळं मनोरमा परिवार तळागाळात नेण्यासाठी म्हणून मनोरमा वटवृक्षाच्या फांद्या जर म्हटलं तर या आमच्या इतर पतसंस्था आहेत. आणि म्हणून आज मनोरमा मल्टीस्टेट 505 कोटी, मनोरमा नागरी सहकारी बँक 712 कोटीचा व्यवसाय, या दोन्ही मिळूनच आपण बघतो की 1210 कोटीचा व्यवसाय झालेला आहे. आणि आमच्या ज्या 6 पतसंस्थांचा उल्लेख केला मी, त्याचा व्यवसाय हा साधारणपणे 110 कोटी आहे. असा 1325 कोटीचा व्यवसाय हा मार्च 2021 आमचा झालेला आहे. मला अतिशय आनंद होतो आहे की आज 9 मे 1997 रोजी वर्धापन दिनाचं 25वा सिल्वर ज्युबिली इयर, रौप्य महोत्सवी वर्षाचा पहिला दिवस साजरा करत असताना कोरोनामुळं आमचे जे हजारो ठेवीदार आहेत, ग्राहक आहेत, हितचिंतक आहेत, कर्जदार आहेत आणि अनेक सभासद की ज्यांच्या प्रोत्साहनामुळे, प्रेरणेमुळे आम्हाला जी स्फूर्ती मिळाली, त्यामुळं हा जो परिवार आज 1200-1300 कोटीपर्यंत गेला, तो पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव होत असताना 1500 कोटीपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत. हे सगळं शक्य होत असताना कोरोनासाठी म्हणून मागच्या वर्षी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना 1 लाखाचा निधी धनादेश त्या ठिकाणी या कोरोनाग्रस्तांच्या पोटी सहानुभूती म्हणून दिलेला आहे. तसंच मल्टीस्टेट आणि इतर संस्थांमार्फत सहकार खात्याने मागणी केली, गव्हाचा पुरवठा असेल, इतर काही अन्नद्रव्य, खाद्य, कॅश जी काही लागत होती ती त्या मल्टीस्टेटमार्फत मला इतर संस्थांमार्फत आम्ही पुरवलेली आहे. हा सर्व प्रपंच मनोरमा परिवाराचा जो आहे तो हा प्रपंच हा एक सामाजिक सहकारी संस्था कशा पद्धतीने चालवली पाहिजे याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा खारीचा वाटा असतो. कुठल्याही इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं हे काम नाही. सदाशिव रामचंद्र मोरे हे जवळपास 9 मे 1997 ते 2007 पर्यंत चेअरमन होते. त्यानंतर अनेक संचालकांनी चेअरमनपदं भूषवली. प्रत्येकाला संधी या ठिकाणी दिली जाते. हा परिवार निधर्मी आहे. कुठलंही धर्म, संस्कृती, वर्ण, राग, द्वेष, लोभ, मत्सर याला इथं थारा नाही. आणि म्हणून ओपन परिवार आहे. ही 25 वर्ष चाललेली संस्था टिकल्या पाहिजेत. त्यासाठी सगळ्यांचं मानसिक आरोग्य हे अतिशय चांगलं असलं पाहिजे. आणि मनोरमा परिवारामध्ये सुदैवानं याला नैतिक अधिष्ठान हे पंढरपूरचं आहे. पंढरपूरला सदाशिव रामचंद्र मोरे यांचा जन्म झाला. विठ्ठलाची कृपा ज्याला आपण म्हणू, तर त्या विठ्ठलाची कृपा, रुक्मिणीची कृपा या परिवार सदैव राहिलेली आहे. स्वामी समर्थ अक्कलकोटला आमची शाखा आहे, त्याची कृपा आमच्यावर राहिलेली आहे. आणि तुळजाभवानीची कृपा आमच्यावरती या ठिकाणी राहिलेली आहे. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची कृपा या परिवारावरती राहिलेली आहे. गणेशाची कृपा या परिवारात राहिली की सुरुवातीची बँकेची पहिली शाखा सोलापूरचा आराध्य दैवत आजोबा गणपतीच्या प्रांगणामध्ये सुरू झाली होती, त्याची शाखा राहिलेली आहे. अतिशय कमी कर्मचाऱ्यामध्ये जो अत्यंत महत्त्वाचा मानदंड आहे की आज 700 कोटी 800 कोटीचा व्यवसाय असतानासुद्धा फक्त 40 कर्मचारी 50 कर्मचारी म्हणजे जवळजवळ 15 कोटी पर कर्मचारी व्यवसाय सध्या या परिवाराचा आहे. ही एक आनंदाची बातमी मला या ठिकाणी आपल्याला सांगायला करता आली, शेअर करता आली. खरं तर रौप्य वर्षानिमित्त अनेक कमिट्या आम्ही स्थापन केलेल्या आहेत. या कमिट्यामध्ये आम्ही दर महिन्याला एक कार्यक्रम साजरा करायचा. त्याच्यामध्ये साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक कुठल्या पद्धतीची गरज समाजाला आहे त्या अनुषंगाने या बँकेची वाटचाल पुढे घेऊन जायची असं धोरण आखलेलं आहे. परंतु कोरोना महामारीचा जगभरचा झालेला प्रकोप याच्यामध्ये सुद्धा आम्हाला आता आणखीन काही करता येईल का, ऑक्सिजन काही पुरवता येईल का,
ऑक्सिजन प्लॅन्टचा सप्लाय करता येईल का, किंवा कोविड सेंटरला काही मदत करता येईल, अशा पद्धतीचा विचार कदाचित या वर्षीचा आमचा जो खास निधी आहे त्याच्यामधून आम्ही करण्याचा प्रयत्न करू. कारण रौप्य महोत्सव वर्ष साजरं करून बँकेची प्रगती जनमानसामध्ये घराघरामध्ये लोकांच्या मनोरमा बँकेची भूमिका त्या ठिकाणी फेसबुक, व्हॉट्सअप आणि आपलं जे चॅनल मी आपल्या मुलाखत देतो आहे त्याच्यामार्फत जातच आहे. परंतु अशा वेळेला पैशाचा विनियोग हा काही लोकांचे जीव वाचवण्यासाठी झाला तर मला वाटतं त्याच्यासारखं पुण्यकर्म दुसरं कुठलंही असू शकत नाही. आणि म्हणून या मनोरमा बँकेच्या वाटचालीमध्ये सोलापूर समस्त शहर, जिल्हा आणि आमचं कार्यक्षेत्र हे सर्वच लोक याच्यामध्ये आहेत. मनोरमा परिवाराचं बीज वाक्य आहे, जो जो वांछील तो ते लाव प्राणी जातं. आणि मनोरमा हे नाव आज मदर्स डे निमित्त पुन्हा मी सांगतो, हे आईचं नाव आहे. आईच्या नावामध्ये कधीही चारी तीर्थ सामावलेली असतात. आईचं नामस्मरण हे जगातल्या कुठल्याही नामस्मरणापेक्षा सर्वश्रेष्ठ नामस्मरण आहे. आईच्या नामस्मरणाचा महिमा आणि आईचा महिमा हा श्री गणेशानं पार्वती आणि शंकराभोवती फेरी मारून सुद्धा दाखवून जगाला दिलेला आहे की आई हीच जगामध्ये सर्वश्रेष्ठ असते. आईच्या भोवती फेरीवाली म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाला, या विश्वाला गवसणी घातली असं होतं. आणि म्हणून या आईच्या नामाचा महिमा घेऊन मनोरमा परिवाराची ही वाटचाल चालू आहे. पुढच्या वर्षी 50 कोटीपर्यंत आमची वाटचाल होणार आहे. आणि वर्धापन दिनाच्या समस्त सोलापूरकरांना मी शुभेच्छा देतो. यावर्षी पुन्हा त्यांचे विशेष आभार मानणार आहे की कोरोना कालावधीमध्ये सुद्धा थकबाकी भरून बँकेची थकबाकी 0% आणली. तर त्यामुळं त्या सगळ्यांचे आभार आम्ही पेपरमध्ये जाहीर मांडणारच आहोत. पण आपल्या या चॅनलमार्फतसुद्धा मी हे आभार मानत आहे. ते सर्वांपर्यंत पोचवावेत ही आग्रहाची विनंती मी आपल्याला करतो. आणि आज वर्धापन दिनाचा पहिला दिवस साजरा तुमच्या चॅनलच्या सोबत मला करता आला याचा मला अतिशय आनंद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.